ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की अर्जुन स्वतःच्याच मनाशी बोलत असतो की मी खरं मेहपतला डील तर ऑफर करून आलो आहे, मात्र तो कोर्टात त्याच्याविषयी बोलेल का गप्प बसेल. मेहपत जर कोर्टात काहीच बोलला नाही तर नागराज निर्दोष सुटेल असा देखील त्याच्या विचार इथे डोक्यात येत असतो. आता तितक्यातच खरं इथे आलेली असते ती म्हणजे सायली आल्याबरोबर म्हणत असते की अहो तुम्ही खाली येतो म्हटलात आणि इथे आला देखील नाही, सर्वांचा नाश्ता देखील झाला. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मी येतच होतो. आता इथे सायलीचं लक्ष जातं ते म्हणजे त्या मोबाईलकडे पाहून म्हणत असते की काय ह्या मोबाईलचा कोर्टात काही उपयोग होईल का असं इथे सायलीने विचारल्याबरोबर खरं अर्जुन म्हणत असतो की बघूया ना कोर्टात, उद्याचं उद्या बघून घेऊया असं इथे अर्जुन म्हणत असतो. चल आपण जाऊया असं इथे अर्जुननी म्हटल्याबरोबर खरं सायली म्हणते अहो थांबा ना, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मला एक स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात तुम्ही होतात. आता हे ऐकल्याबरोबर खरं अर्जुन तिच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की म्हणजे मी जवळ झोपलेला असताना तुझ्या स्वप्नात देखील मीच येतोय. तेव्हा लगेच सायली म्हणते सकाळी सकाळी तुम्हाला चावटपणा सुचतो आहे की नाही असं म्हणून सायली त्या स्वप्नाबद्दल ते अर्जुनला सांगत असते. ती म्हणत असते की मी ना तुमच्यावर खूप चिडले होते स्वप्नात, कारण की तुम्ही माझ्याशी काहीतरी असं खोटं बोलला होतात की त्यांनी मला खूप राग आला होता. मी घर सोडून निघाले होते, माझे सगळे बॅगेत कपडे वगैरे भरले आणि मला हे सहनच झालं नाही की तुम्ही माझ्याशी खोटं बोलला आहात. हे ऐकून खरं तर अर्जुनला फार टेन्शन आलेलं. आता अर्जुनचा असा चेहरा पाहून खरं सायली म्हणत असते काय हो तुम्हाला काय झालं, तुम्ही का अस्वस्थ झाला आहात, फक्त ते स्वप्न पडलं होतं ते मी सांगत होते, तेव्हा मला जाग आली ना तेव्हा तुम्ही माझ्या साईडला शांत असे झोपला होता. आता इथे सायली खरं तर अर्जुनचा हात धरते आणि म्हणत असते की तुम्ही का टेन्शनमध्ये आला आहात, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, कारण की तुम्ही माझ्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही, तुम्ही माझ्यापासून काही लपवून ठेवू शकत नाहीत, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. चला जाऊया आपण खाली असं म्हटल्याबरोबर खरं तिच्या परत लक्षात येतं आणि ती परत विचारते थांबा ना मला एक तुम्हाला विचारायचं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आता काय राहिलं तुझं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की अहो तुम्ही मला काल दुपारी फोन केला होता आणि तुम्ही माझ्याशी तुटक का बोलला आहात आणि परत लगेच फोन ठेवून देखील दिला असं इथे सायलीने विचारल्याबरोबर अर्जुन इथे म्हणत खरं तर अर्जुनला इथे काय बोलावं हेच कळत नसतं. तो लगेच म्हणतो अरे अस्मिताताईबद्दल विचारायचं होतं ना म्हणूनच केला होता. तेव्हा लगेच सायली म्हणते की तुम्हाला तर माहित नव्हतं ना अस्मिताताई अशा न सांगता घराबाहेर गेले आहेत, तुम्ही मग मला कसा फोन केला असं सायलीने विचारल्याबरोबर खरं तर अर्जुनला इथे काहीतरी बहाणा द्यायचा असतो. तो आता इथे म्हणतो ऍक्च्युली काय झालं सांगू का तुला, काल मी भाजी घेत होतो आणि तिथे गंमतच झाली बघ, एवढ्या भाज्या आहेत त्यात ही अशी विचित्र भाजी का ठेवली आहे. तेव्हा सायली म्हणते कुठली भाजी होती. अर्जुन लगेच म्हणतो मीच तिला तेच विचारलं, अगं ती अगदी अशी लाकडाच्या तुकड्यासारखी दिसत आणि मी तिला विचारलं देखील की हे काय आहे. तेव्हा तिने सांगितलं की अगं ते नाही का सुरण असं म्हटल्याबरोबर खरं इथे सायलीला फार हसायली आली. म्हणजे तुम्ही सुरणाला लाकूड वगैरे म्हणलात, म्हणजे आपली आदला बदली झाली देखील तुम्हाला अशी भाजी घ्यायला जायचंच असते असं हसत असते जोरजोरात. आता म्हणते की मी सर्वांना ही गोष्ट सांगणारच असं म्हणून खाली पळत जाते. आता अर्जुन तिच्या मागच गेलेला असतो. अगं बायको सांगू नको ना असं म्हणत असतो, मात्र सायली म्हणत असते नाही मी सांगणारच, पूर्ण आजीला आणि आईला नक्कीच सांगणार. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो नाही सांगू नकोस बायको. आता खरं तर ह्यांचा खेळ हा इथे पूर्ण आजीला आणि कल्पनाला अजिबातच कळत नसतो. आता इथे पूर्ण आजी म्हणत असते काय चाललंय तुमचं लहान मुलांसारखं असं इथे पूर्ण आजीने म्हटल्याबरोबर सायली हसतच म्हणत असते सांगते पूर्ण आजी मी सगळं काही सांगते. तेव्हा इथे अर्जुन म्हणते बायको नको ना सांगू, मात्र इथे सायली अजिबातच ऐकत नसते. सायली म्हणत असते मी तर सांगणारच असं म्हणून खरं तर ती आता कल्पनाला आणि पूर्ण आजीला सांगत असते अहो मी ना यांना काल भाजी आणायला पाठवलं आणि हे भाजीला गेले आणि तिथं सगळ्या भाजी सुरणाला बघून काय म्हटले माहिती की हे सगळ्या भाजीत हे इथे लाकूड का ठेवलं आहे असं इथे सायलीने म्हटल्याबरोबर खरं इथे कल्पना आणि पूर्ण आजी देखील फार हसलेल्या असतात. आता इथे कल्पना म्हणत असते काय अर्जुन तुला सुरणामधला आणि लाकडामधला फरक देखील कळत नाही का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो अरे मला सुरणाची ही भाजी काय असते हे देखील माहीत नाही आणि कसं कळणार मला सांग बरं असं म्हटल्यावर खरं पूर्णाजी ते फार हसत असतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असतात अर्जुन तू फक्त वकिलीच कर बाकी अजिबात काही करू नकोस असं इथे अर्जुनला मुद्दाम चिडवत म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी काय करणार सांग बरं, लाकूड आणि ही सुरणाची भाजी तर सारखीच दिसते बघ, काय फरक आहे याच्यात असं इथे अर्जुन म्हटल्याबरोबर खरं ह्या तिघी जणी देखील अर्जुनवर इथे हसत असतात. म्हणजे तिघी जणी ह्या अर्जुनची चांगलीची ते खेचत असतात. आता ह्या सगळ्यांचं इथे हसणं सुरू असतं. तितक्यातच इकडे येते ती म्हणजे प्रिया. आताच्या आता सगळ्यांनी बाहेर या, लगेच बाहेर या असं म्हटल्यावर सगळेच इथे जमा झालेले असतात. आता इथे प्रिया बरोबर खरं तर अश्विन देखील इथे आलेला असतो. आता इथे खरं तर पूर्ण आजी म्हणत असतात की काय झालं तन्वी तुला का ओरडतेस तू. लगेच इथे तन्वी म्हणत असते म्हणजे प्रिया म्हणत असते की कारणही तेवढंच मोठं आहे, तुम्हाला मी किती वेळ सांगितलेलं आहे मला माझ्या खोलीमध्ये कुणी गेलेलं अजिबात आवडत नाही, कुणीतरी माझं कपाट उघडलं होतं, कोण गेलं होतं माझ्या खोलीत असा प्रश्न इथे सर्वांनाच तिने विचारलेला असतो. आता इथे तन्वी असं देखील म्हणते या घरची सून म्हणून माझा काही मान आहे का नाही, माझी काही प्रायव्हसी आहे का नाही असं इथे तन्वी म्हणत असते. तेव्हा इथे पूर्ण आजी म्हणतात की आवाज खाली करायचा
अच्छा तन्वी, तुझ्या कपाटातून काही चोरीला गेलं आहे का, असंही ते तन्वीला विचारलेलं असतं. तेव्हा ते लगेच प्रिया म्हणते, नाही चोरीला तर नाही गेलं, पण मात्र माझ्या कपाटाला हात लावणं पुरेसं नाही का. आता खरं तर तिला सर्व गोष्टी ते माहीत असतात. तिच्या पॉकेटमधला मोबाईल गेलेला असतो, मात्र तिने कुणालाही सांगितलं नसतं, कारण की आता हा मोबाईल कुणाचा, हा सगळे काही प्रश्न इथे उभा राहिले असते. त्यामुळे खरं तर हिने ते विषय टाळलेला असतो. ती फक्त गोंधळ घालत असते की माझ्या कपाटाला कुणीतरी हात लावलेला आहे. आता कल्पना लगेच म्हणते, म्हणजे इथे चोरी झालेली नाही. तेव्हा इथे खरं तर प्रिया म्हणते की हां ठीक आहे, चोरी तर नाही झाली, मात्र प्रयत्न तर तोच होता ना. आता म्हणजे बाहेरून तर ही चोरी करायला कुणी आलं नसेल किंवा माझ्या कपाटाला हात लावायला आलं नसेल, हा घरातलीच कोणीतरी व्यक्ती असेल ना, असं इथे प्रियाने म्हटल्याबरोबर लगेच सायली म्हणते, म्हणजे तुझा रोख माझ्यावरच आहे. म्हणजे हे मला चांगलंच कळतंय तन्वी, कशावरून की बाहेरची व्यक्ती घरात आली नाही, तुझ्या कपाटाला हात लावला नाही, माझे व्यतिरिक्त इथे कुणीच येऊ शकत नाही का. आता लगेच इथे प्रिया म्हणत असते, तुझ्याशिवाय माझ्या कपाटाला हात लावायला येणार तरी कोण आहे. तेव्हा लगेच सायली म्हणत असते की का तुला माहित नाही का, तुझ्या हलगर्जीपणामुळे काल घराचा दरवाजा उघडा राहिला होता आणि पुढे काय झालं याचा परिणाम तर सगळ्यांनीच बघितला आहे ना, असं इथे सायली म्हटल्याबरोबर खरं अश्विन लगेच इथे म्हणत असतो की म्हणजे सायलीवनी तुला असं म्हणायचं आहे की ती हल्ला करणारी व्यक्ती परत घरात आली होती. हे ऐकून खरं प्रिया लगेच म्हणते, काही पण कसा बोलतोस अश्विन, असं काही झालेलं नाही. ते हल्ला करणारी व्यक्ती आणि माझ्या कपाटाला हात लावणारी व्यक्ती सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत, या दोन्हीचा काही संबंध नाही, असं देखील इथे प्रिया म्हणत असते. आता लगेच पूर्ण आजी म्हणत असते, मग तुझ्या कपाटाला हात लावण्यासाठी घरातलं कुणीही येणार नाही, अगदी विमल सुद्धा तुझ्या कपाटाला कधी हात लावणार नाही. आता इथे कल्पना देखील म्हणते, अगं तन्वी, तू तुझ्या रूममध्ये साफसफाईसाठी देखील कुणाला येऊन देत नाहीस, तुझं कपाट तूच घाण ठेवतेस आणि त्यातल्या वस्तू इकडे तिकडे गेले की तू आमच्यावर आरोप घेशील का, असं इथे कल्पना म्हणत असतात. लगेच इथे अश्विन म्हणत असतो, मम्मा ती तुझ्यावर आळ वगैरे काहीही घेत नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय अश्विन, एवढं सगळं झाल्यानंतर देखील तू तिचीच बाजू घेतोस. आता लगेच इथे अश्विन म्हणतो, दादा ही बाजू घेण्याची अजिबात गोष्ट नाही, आमच्या खोली शिरून कुणीतरी तन्वीच्या कपाटाला हात लावत असेल तर ही गोष्ट मोठी नाही का, असं इथे अश्विन म्हणतो. आणि आपल्या घरात हे घडायला नको हे देखील तुम्ही मान्य कराल ना, असं देखील इथे अश्विन म्हणत असतो. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात, अरे अश्विन, ही फक्त म्हणते म्हणून आम्ही ह्या सर्व गोष्टी का मान्य करायचं, असं इथे प्रताप म्हटल्याबरोबर खरं इथे अश्विनला फार राग येतो आणि तो इथे प्रियाची बाजू घेत असतो. अहो बाबा, मी स्वतः पाहितले तन्वीच्या कपाटातले वरती खाली कपडे झालेले, पण मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर आणि माझ्या बायकोवर कधीच विश्वास ठेवणार नाहीत म्हणून. तन्वी चल बरं आपल्या खोलीत, असं इथे अश्विन म्हणत असतो. आता खरं तर अश्विनने प्रियाची ते बाजू घेतलेली असते. प्रियाने किती जरी माती खाल्ली, मात्र हा अश्विन तिच्याच बाजूने असतो इथे नेहमी. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.